इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम सरकार विरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आली। ईव्हीएम सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांचे थट्टा करणाऱ्या कृषी मंत्री माणिक कोकाट्याचा धिक्कार असो, लाडक्या बहिणीचा अवमान करणाऱ्या मस्तवाल भाजप सरकारचा धिक्कार असो, गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडलाय। शकील सय्यद म्हणाले, ईव्हीएम सरकार स्थापन होऊन जवळपास 100 दिवस उलटले, परंतु सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले। महागाई गगनाला भिडली आहे। सरकारने घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग करून लाडक्या बहिणीचा अवमानच केलाय। कृषी मंत्री बेताल वक्तव्य करतायत, शेतकऱ्यांचे थट्टा करतायत। 25 लाख शेतकऱ्यांना सहकारी संस्था आणि बँकेकडून कलम 101 ची नोटीस बजावून गळ्याभोवती फास आवळून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचं पाप केलंय। मुस्लिम वक्फ बोर्डाचे बिल पास करून मुस्लिम वक्फ बोर्डाच्या जमिनी कवडीमोल भावाने अदानीच्या घशात जाणार आहेत। हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात दरी द्वेष पसरवण्याचं पाप सरकार करते। बळीराजाने रस्त्यावर उतरून भाजप महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून हद्दपार करण्यासाठी जातीपातीचं राजकारण सोडून वज्रमूठ आवळून ईव्हीएम सरकार विरोधात एल्गार पुकारला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं। जनता काय या ठिकाणी गप्पा आहे? आमच्या जनतेला सुद्धा रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। बाबांनो, शिवसैनिक म्हणून मी कळकळीची विनंती करतोय की भारतीय जनता पार्टीला जोपर्यंत तुम्ही हकलणार नाही, हद्दपार करणार नाही, तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही नांदू शकत नाही। आणि म्हणून तुम्हाला आव्हान करतो या माध्यमातून की जनतेने रस्त्यावर उतरावं। भारतीय जनता पार्टी चले जाओ, भारतीय जनता पार्टी चले जाओ ज्या घोषणा तुम्हाला द्याव्या लागतील। भारतीय जनता पार्टीला हद्दपार करणं हे एकमेव आपल्याकडे उपाय आहे। हे भारतीय जनता पार्टीवाले मस्तावलेले सरकार आहे। यांच्या डोक्यामध्ये आता आहे की ब्रह्मदेव आला तरी आम्ही आता 5 वर्ष हलू शकत नाही। अरे ब्रह्मदेव काही करल न करल, परंतु जनतेच्या हातामध्ये आहे। जनता जर उतरली तर निश्चितपणाने या भारतीय जनता पार्टीला देश सोडून पळून जावं लागेल। म्हणून जनतेने रस्त्यावर उतरा असा शिवसैनिक म्हणून कळकळीचा आव्हान या ठिकाणी करतो। गॅस दर वाढ केली तुम्ही, गॅस दर वाढ रद्द झाली पाहिजे। आज आणि 1-2 दिवसामध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढतील। काय हो, काय चाललंय?